शांततेचे नोबेल पारितोषिक न मिळाल्याने चिडलेल्या ट्रम्पने आणि इस्रायलच्या नेतान्याहू सह पुतीन आणि आपले नरेंद्र मोदी या सर्वांनी जे युद्धखोरी सुरू केली आहे त्याचाच एक परिपाक म्हणून आज आपल्याला इराणवरच्या हल्ल्यांचा युद्धाचे प्रसंग बघावं लागतं. याचा परिणाम कांदा उत्पादकांच्या कांद्याच्या भावावर, विशेषतः महाराष्ट्रातल्या कसमादेच्या कांद्याच्या भावावर होईल का? तर निश्चित होईल, कारण आज इराणचा आणि पाकिस्तानचा कांदा आपल्याशी स्पर्धा करत होता. दोन्ही देशांमध्ये काही प्रमाणात युद्ध चालू आहे. त्याचा परिणाम भारतीय कांद्याला भाव मिळण्यात होऊ शकतो. पडलेल्या भावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनं केलीत. कळवण येथे जे उपोषणं झाले आहेत ते काही तिथं स्थानिक आमदाराच्या मध्यस्थीने सध्या जरी स्थगित असलं आणि युद्ध परिस्थिती जरी असली तर लगेच भाव वाढतील असं काही नाही. शेतकऱ्यांनी ह्या युद्धाचा 1 आठवडा जाऊ द्यावा, त्यानंतर बघूया. इथे आपल्याला बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळेल असे दिसेल, कारण जळगावच्या शिंदेंना दिल्या गेलेल्या पुरस्कारामध्येही ह्या भावाच्या संदर्भात पुसटशी का असेना ओझरती चर्चा झाली. कांदा, टमाटा आणि मका तिघं पिकं आपली भाव पातळीवर उत्पादन खर्चापेक्षा कमी भावामध्ये बाजारात खरेदी असल्यामुळे धोक्यात आहेत. धन्यवाद. आपला नम्र शैलेंद्र पाटील. शेतकरी बांधवांना होळी, धुळीवंदन आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.